गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ। तर आज माझा बर्थडे आहे, तर तुम्ही मला सगळी बर्थडे विश करा। त्यानंतर बॅट घेतली आणि क्रिकेट ग्राउंडकडे जायला निघालो। बाबा आज ते दोघे येऊन थांबले होते, त्यानंतर मी दुसरी बॅट पण घेऊन आलो आणि आम्ही ती सगळी बॅट घेऊन डायरेक्ट ग्राउंडकडे गेलो। स्टंप ठोकले, स्टंप ठोकल्यानंतर आम्ही खूप लवकरच गेलो होतो। त्यानंतर स्टंप ठोकून घेतल्यानंतर मग प्रॅक्टिस करत बसलो। मला बाबा सुपर मला बॉल टाकत होते, मी प्लेट खेळत होतो। क्रिकेट खेळून झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि आम्ही डायरेक्ट स्पॉटकडे जायला निघालो, बिकॉज आज माझा बर्थडे होता, सो पार्टी करायची होती, त्यामुळे आम्ही एक स्पॉट हुडकत होतो पार्टीसाठी। त्यानंतर आम्ही रानामध्ये आलो, तर आम्हाला एक स्पॉट गावला। घरी आलो, जार घेतल्यानंतर आम्ही गावात आलो। सामान बिर्याणीचं नियोजन करायचं होतं, त्यामुळे गावात आलो, सामान घेतलं, कांदे घेतले आजीकडून, कांदे वगैरे घेतल्यानंतर इथं गेलो मित्राच्या दुकानामध्ये, तिथून तांदूळ वगैरे घेतलं, सगळे मसाले वगैरे घेतले। त्यानंतर सगळं घेऊन झाल्यानंतर आम्ही चिकनच्या दुकानावरती गेलो आणि डायरेक्ट एक कोंबडी घेतली आणि जी आवडती ती घ्या म्हणलं कोंबडी। मग आम्ही कोंबडी घेतली, त्याला म्हणलं दे कट करून, तरी आमची कोंबडी होती आजच्या नियोजनासाठी। त्यानंतर कोंबडी वगैरे घेऊन झाल्यानंतर घरी आलो, सगळी पोरं तयारच होती, पोरं कधी येतात म्हणून सगळं सामान वगैरे नीट चेक केलं एकदा बरोबर आहे का, बिकॉज लांब जायचं होतं, तिथून माघारी येणं पॉसिबल नव्हतं। त्यानंतर सगळी गोळा केली आणि आम्ही डायरेक्ट त्यानंतर सगळ्या पोरांकडे सामान दिलं, मी पण लाकडं उचललं आणि डायरेक्ट पुढे जायला निघालो स्पॉटवरती। त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो, तळवट हातरल्यानंतर सगळी पोरं बसवल्यानंतर आम्ही आमचं काम चालू केलं, चिकन वगैरे धुवून घेतलं। आम्ही चिकन धुत असताना बाकीच्या पोरांना पण कामं लावली, इकडचं तिकडचं सगळं मग झालं। त्यानंतर एका ठिकाणी बसलो, चिकन मॅरिनेट करत बसलो सगळे मसाले वगैरे टाकून। त्यानंतर बाबाला म्हणलं जा बाबा चूल पेटव, पण वारं तुम्ही पाहू शकता किती वारं येत आहे। त्यानंतर पोरांनी जुगाड केलं कसं तरी आणि चूल पेटवली। शेवट चूल वगैरे पेटून झाल्यानंतर आम्ही आमच्या कामाला लागलो, सगळं सामान वगैरे टाकून घेतलं, टोमॅटो कांदा वगैरे सगळं त्यानंतर हलवून घेतलं। लास्टला मसाले वगैरे टाकून झालं, मॅरिनेट झालेलं चिकन आम्ही टाकून घेतलं। त्यानंतर तांदूळ पण टाकून घेतला आणि थोडा वेळ बसलो आम्ही सगळे। बाब्याला म्हणलं जा चुलीपाशी थांबा आणि आम्ही सगळे बसलो गप्पा चष्टा मस्करी मारत। मी एक लॉंग व्हिडिओ बनवला आहे पार्टीचा, त्यामध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवला आहे कशी पार्टी केली, काय काय एन्जॉय केलं ते देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। त्यानंतर तळवट हातरून घेतलं, बिकॉज बिर्याणी झाली होती। त्यानंतर बिर्याणी वाढून घेतली, सगळ्या पोरांना बिर्याणी वगैरे वाढली आणि आम्ही खायला बसलो सगळीजण, तरी आमची गँगवर आहे। त्यानंतर सगळी पोरं मजाने खात होती। खाऊन वगैरे झाल्यानंतर तिथंच बसलो, थोडा वेळ मजा करत चष्टा मस्करी करत झोपलो थोडा वेळ तिथं। आजचा दिवस माझा खूप स्पेशल केला माझ्या मित्रांनी, एक आठवण म्हणून खूप छान असा दिवस गेला आजचा। त्यानंतर ATM मध्ये आलो, थोडं काम होतं ATM मध्ये। त्यानंतर घरी गेलो, पोरांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला। मला बर्थडे सेलिब्रेट करायला आवडत नाही, मी नको बोललो होतं, स्टील पोरं केक घेऊन आली माझ्यासाठी। मग केक वगैरे कट करून झाल्यानंतर थोडा वेळ बसलो। त्यानंतर थोड्याच वेळाने दुसरी पोरं आली, ती बोलली चला मॅच लावू, पण चला म्हणलं लावू मॅच। मग खेळत बसलो क्रिकेट खेळता आम्हाला साप दिसल्यानंतर म्हणलं मारावं का नाही, बट मारून टाकला त्या सापाला, तो हानिकारक होता खूप। त्या सापाला मारल्यानंतर आम्ही पुढे गेलो, तुम्ही बघू शकता सगळ्या पोरांनी दगड घालून मारून टाकला त्याला। त्यानंतर रात्रीचे 2 वाजले होते आणि मी मित्राला पिकअप करायला आलो होतो बस स्टँडवरती, तुम्ही पाहू शकता कोणच नाही। रात्रीचे 2 वाजता इंदापूर सगळं सामसूम असते। त्यानंतर इंदापूरचं स्टँड तुम्ही पाहू शकता, रात्रीचे 2 वाजता फक्त इथे तुम्हाला गर्दी दिसणार, लोक दिसणार। मित्र आला, त्याला घरी सोडलं आणि मी पण घरी जायला निघालो आणि असा होता माझा आजचा दिवस। थँक्यू फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ।